नमस्कार. मी दीक्षा. मसाला होम किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आणि आज आपण पाहणार आहोत टम्म फुगलेली गुळपोळी. एकदम सॉफ्ट असणारे, सारण देखील काठोकाठ जाणार आहे. त्याचबरोबर सारण बाहेर पडणार नाही, त्याच्या काही टिप्स देणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला जर मैदा वापरायचा असेल तर तुम्ही मैदा वापरू शकता, पण मी गव्हाच्या पिठाने करणार आहे. त्याचबरोबर 2 चमचे इतकं मी बेसन पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि मोहनसाठी 2 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे. ते छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. गरम तूप झालेलं आहे, त्याचं मोहन आता आपण पिठामध्ये घालून घेऊया आणि सगळं पीठ जे आहे ते एकत्र करून घेऊया. एखाद मिनिट आपण चमच्याने पीठ हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर हाताच्या साहाय्याने आपण सगळ्या पिठाला तूप जे आहे ते लावून घेणार आहोत. असा गोळा झाला तर याचा अर्थ की सगळ्या पिठाला जे आहे ते आपलं तूप जे आहे ते लागलेलं आहे. या ठिकाणी मी रूम टेम्परेचरवर जे पाणी असतं तेच घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला जर गरम पाणी वापरायचं असेल तर तुम्ही ते वापरलं तरी हरकत नाही. हा गोळा जो आहे अगदी आपण चपातीचं पीठ कसं मळतो तसंच मळायचं आहे, फक्त थोडासा घट्टसर मळून घ्यायचा आहे. पाहू शकता इथे पीठ मळून झालेलं आहे. वरून मी आता इथे तेल लावलेलं आहे, मोहन तुपाचं दिलं होतं. परत एकदा छान मळून घेऊया आणि बाजूला ठेवूया. आता आपण सारण करून घेऊया. सारणासाठी मी 1 मोठी वाटी तीळ घेतलेले आहेत. इथे परत एकदा अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे पांढरे तीळ असतील तुम्ही ते वापरले तरी हरकत नाही. त्याचबरोबर 1 चमचा इतकी मी खसखस घेतलेली आहे. अगदी 1 मिनिट पहिले तीळ भाजून घ्यायचे आणि मग आपण त्याच्यामध्ये खसखस घातलेली आहे. हे देखील सगळी प्रोसेस आपण मंद गॅसवरती करून घ्यायची आहे. ते काढून घ्यायचं आहे. थंड होते तोपर्यंत 1 छोटी वाटी सुकं खोबरं जे आहे ते खरपूस रंगावरती छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. जेवढं आपण खोबरं घेतलं त्याच्यापेक्षा छोटी वाटी आणखी तेवढं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. ते देखील छान खरपूस असं भाजून घेणार आहोत. बेसन पिठाने आपल्या पोळीला बाइंडिंग खूप छान येणार आहे. सारण बाहेर पडणार नाही. त्याचबरोबर बेसन पीठ भाजल्यामुळं अगदी खमंग अशी टेस्ट येणार आहे. अगोदर आपण हे सगळं मिश्रण खालीच एकत्र करून घेणार आहोत. त्याचबरोबर वेलदोड्याची पूड, सुंठ पूड घालून घेणार आहोत. त्याचबरोबर जायफळ देखील थोडंसं किसून घेणार आहोत. जायफळ ऑप्शनल आहे, जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घाला, नाही घातलं तरी चालेल. त्याचबरोबर 1 चिमूटभर आपण मीठ घातलेलं आहे आणि जेवढं आपण तीळ घेतलेले आहेत तेवढंच आपण गूळ देखील घेतलेला आहे. 1 वाटी मोठी तीळ आहे तर 1 वाटीच मोठं भरून आपण गूळ जो आहे तो किसून घेतलेला आहे. आणि ड्रायमध्येच आपण हे जे मिश्रण आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे. मिश्रण एकत्र करून झालं की मिक्सर जारमध्ये घालून आपण छान वाटून घेणार आहोत. पाहू शकता इथं आता सारण देखील तयार आहे, पीठ देखील तयार आहे. तर आता आपण गुळपोळी करण्यासाठी घेऊया. सर्वप्रथम पुरीच्या आकाराचा आपण गोळा घ्यायचा आहे, तो लाटून घ्यायचा आहे पुरी एवढाच. त्याच्यामध्ये 2.5 चमचे इतकं सारण भरून घ्यायचं आहे. आणि आपण पुरणपोळी कशी भरतो त्या पद्धतीने गोळा जो आहे तो बनवून घ्यायचा आहे. आणि आता सगळ्या बाजूनी मस्त लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून सारण जे आहे ते इक्वली सगळीकडे स्प्रेड होईल. अतिशय सुंदर आणि खमंग ह्या पोळ्या होतात. तुम्ही नक्की करून पहा. आणि एक्स्ट्राचं जे पीठ असेल ते आपण कापडाच्या साहाय्याने काढून घेणार आहोत. पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि आता आपण पोळी दोन्ही साईडनी भाजून घेणार आहोत. या ठिकाणी देखील तुम्ही आवडीनुसार तेल लावू शकता, तूप लावू शकता. मी सगळ्या पोळ्यांना जे आहे ते तूप लावलेलं आहे. पाहू शकता पोळी जी आहे किती सुंदर फुगलेली आहे, टम्म फुगलेली आहे. दोन्ही साईडनी शेकून
आपण काढून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपण दुसरी पोळी देखील लाटून घेऊया. पाहू शकता पोळ्यांमधलं सारण अजिबात बाहेर येत नाही आहे आणि पोळी पूर्ण भाजून झाल्यानंतरही फुटत नाही आहे. म्हणजे आपलं सारण जे आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे. आणि आपण जे बेसन पीठ घातलं होतं त्याच्यामुळं पोळी खमंग तर झालीच आहे, पण त्याच्यामुळे आपली पोळी जी आहे ती फुटली देखील नाही आहे. दोन्ही साईडने पोळी भाजून घेतलेली आहे आणि आता आपण ती काढून घेऊया. त्याच प्रकारे मी दुसरी एक पोळी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर इथे काय करायचं आपण मोदक कसं करतो तशी छोटीशी पुरी लाटून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हवं तेवढं सारण घालून घ्यायचं. मी इथे 2 चमचे इतकं सारण घालून घेतलेलं आहे आणि आपण मोदकाला कसं प्लेट्स घालतो तशा छोट्या छोट्या प्लेट्स घालून आपण हा पेढा तयार करून घेणार आहोत. पाहू शकता या पद्धतीने. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तरी तुमची गुळपोळी जी आहे ती बिघडणार नाही किंवा फेल जाणार नाही आणि सगळ्यांना आवडणार अशी ही गुळपोळी आहे. तुम्ही नक्की करून पहा या पद्धतीने. आणि आता आपण इक्वली सगळं आतलं सारण जे आहे ना ते स्प्रेड करून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि ही पोळी देखील आपण छान लाटून घेऊया. लाटताना देखील सारण बाहेर येत नाही आहे, याचाच अर्थ आपलं पीठ जे आहे ते पण छान मुरलेलं आहे आणि आपलं सारण जे आहे ते देखील परफेक्ट झालेलं आहे. पाहू शकता ही देखील पोळी आपण भाजून घेणार आहोत. आणि बऱ्याचदा काय होतं काही काही लोकांना गूळ आवडत नाही, तर तुम्ही ह्या स्टेजला साखर पण वापरू शकता. कुठे फिरायला जायचं असेल किंवा काय तर ह्या पोळ्या ज्या आहेत ते 10 दिवसापर्यंत आरामात टिकतात. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. तुम्ही असं करून जरी पोरांना नाश्त्यासाठी टिफिनसाठी दिलं तरी चालेल. इथे पाहू शकता पोळी जी आहे ती तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या आपल्या तयार आहेत आणि या मकर संक्रांतीला तुम्ही नक्की करून पहा. एकदम खमंग आणि खुसखुशीत झालेले आहे. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. धन्यवाद.